नमस्कार मैत्रिणींनो, मी सुप्रिया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। मी ड्रेस शिवला होता, त्यातून हा कपडा उरला आहे। त्याच कपड्यापासून आज पाऊच बनवणार आहे, तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा। त्यासाठी बघा मी एवढा कपडा घेतला आहे। या कपड्याचा वापर आता पाऊच तयार करायला करूया। त्यासाठी मी इथं शॉपिंग बॅगचा वापर केला आहे। त्याचप्रमाणे कट करून घेतला आहे कपडा एवढा आणि अस्तर। अगोदर शॉपिंग बॅग, त्यावरती आपला मेन फॅब्रिक आणि अस्तर हा असा ठेवून घ्यायचा बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, आणि पूर्ण साइडने शिलाई मारून घ्यायची। सेंटर मध्ये आपला मेन फॅब्रिक गेला पाहिजे। खालच्या साइडला शॉपिंग बॅगचा वापर केला आहे आणि वरती अस्तर मी व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे ठेवून घ्यायचं आणि पूर्ण साइडने शिलाई मारून घ्यायची। इथं मी पूर्ण साइडने शिलाई मारून घेतली आहे आणि जो एक्स्ट्रा साइडला उरतोय ते कट करून घ्यायचं। या अशा प्रकारे, कारण थोडासा कपडा होता त्याच कपड्यापासून मी पाऊच बनवण्याचा प्रयत्न केला आहे। व्हिडिओ पूर्ण पहा। हा एक्स्ट्रा मी कट करून घेत आहे। आता हे शिवून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही, मी थोडा जागा असा ठेवला आहे शिवायच्या अगोदर, कारण तो कपडा पूर्ण त्या जाग्यामधून परतून घेण्यासाठी। हा असा परतून घ्यायचा, अशामुळे ते शॉपिंग बॅग सेंटर मध्ये जाते आणि अस्तर हा खालच्या साइडला येतो। आता त्याची उंची सांगते बघा, 25 इंच आहे हा असा लांबीला। आणि त्या कपड्याची रुंदी बघूया आता। साडे अकरा इंच आहे। या प्रकारे कपडा रेक्टँगल मध्ये कट करून घ्यायचा। साइडने शिलाई मारून घ्यायची आणि थोडासा जागा सोडून तो त्यामधनं पूर्ण हे परतून घ्यायचं बघा। मी इथं पूर्ण शिलाई मारली आहे आणि तेवढा परतून घ्यायचा त्यामधून। थोडासाच कपडा उरला होता त्यापासूनच मी शिवत आहे। हे असं परतून घेतल्यानंतर थोडासा जो जागा आपण सोडला होता परतण्यासाठी तो पण शिवून घ्यायचा। तशी करून शिलाई मारून घ्यायची त्याच्यावरती। आता इथं मी त्याच्यावरती पूर्ण शिलाई मारून घेतली आहे बघा। आता ते कटिंग करून घेऊया। असा कपडा फोल्ड करून घ्यायचा। बघू शकता तुम्ही व्हिडिओ मध्ये, एकदम सोपी आहे। अशा प्रकारे असा फोल्ड केल्यानंतर बघू शकता तुम्ही 2-2.25 इंच वरती अशा टिक करून स्क्वेअर मध्ये कट करून घ्यायचं। पूर्ण चारही साइडला कट करून घ्यायचं कपड्याच्या। 2-2.25 वरती मी ठेवला आहे। ह्या अशा कट करून घ्यायच्या पूर्ण चारी बाजूला। कट करून झाल्यानंतर आता तिथं चैन जोडायची। मेकअप पाऊच म्हणू शकता तुम्ही। चैन या बाजूला जोडायची बघा। आता ती मी शिलाई मशीन वर दाखवते कशी जोडायची ती। कपड्याच्या वरच्या बाजूलाच अशी चैन ठेवून घ्यायची आणि शिलाई मारून घ्यायची। मी इथं एक्स्ट्रा वगैरे चैनला कपडा लावला नाही, त्या पर्स मध्ये जॉईन करायला।
आणि मग आत चेन परतून असं दाबटीप मारायची वरून. अशा प्रकारे हे तर एक साईडला लावून झाली, त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडलाही लावून घ्यायची. इथं चेन लावून झाली आहे. आता ती बॅग शिवायची. अगोदर साईडनं शिलाई मारून घ्यायची, दोन्ही साईडनं, ह्या साईडला पण आणि त्या साईडला पण. आणि नंतर कोपरे शिवून घ्यायची. फक्त 4 साईडनं कट करायचं आणि बॅग रेडी होते बघा. हे अशा प्रकारे जॉईन करायचं आणि त्यावरती मी दुसऱ्या म्हणजे अस्तरचाच कपडा पाइपिंग करून घेतला आहे, म्हणजे त्यामुळे आतून सुद्धा फिनिशिंग येते म्हणून. अशा प्रकारे 4ही गोट मी शिवून घेतले. ही अशी फिनिशिंग दिसते, बघू शकता तुम्ही. अजिबात आतल्या साईडनं पण दोरा दिसून येत नाही. याच प्रकारे मी इकडचं पण शिवून घेते, हे असं धरून. आता इथं मी पूर्ण बॅग शिवून घेतली आतून बघा. अजिबात दोरा वगैरे दिसत नाही साईडला. आता ती परतून घेऊया. तुम्हाला डेली लागलेलं साहित्य म्हणजे पावडर असो, काय मेकअपचा सामान असो, तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता. मेकअप पाऊच म्हणू शकता. स्मॉल साईजचं आहे ते. मोठ्या बॅगमध्ये ठेवू शकता बघा. या प्रकारे रेडी झाला आहे. आता त्याला हँडल जोडून घेऊया. फक्त हँडल जोडण्यासाठी मी ही अशी पट्टी तयार करून घेतली आणि तिथं खून केले आहे, तिथं बघू शकता. हे फक्त जॉईन करून घेतलं. दोन्ही साईड मी 2 बेल्ट लावले नाही, इथं एकच लावला आहे. त्या प्रकारे लावून घ्यायचं. तयार आहे बघा. मेकअप पाऊच म्हणू शकता. तुमचं डेली यूजचं काय तुम्ही सामान ठेवू शकता, असं पाऊच तयार झालेलं आहे. इथं माझ्या मुलीनं तिचं स्वतःचं सामान भरून पण ठेवली. मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब पण करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.